अशा रीतीने दिवसा पाठीमागून दिवस चालले होते. जाऊबाईंच्या स्वभावाचा मात्र मला केव्हाच अंत लागला नाही. ती फारशी कोणाशीच बोलत नसे. मुलांना खेळवताना तिने कधी गाणे सुद्धा म्हटले नाही. पण माझ्या विरुद्ध वंसंना चिथावण्यात तिचा हात असे ह्याची मला मुळीच शंका नव्हती. कशाला हव्यात त्या आठवणी? अहिवपणाचा अर्धघडीचा तो सासूरवास आज स्वप्नासारखा वाटतो. ती एक प्रकारची झोप होती. त्या झोपेतच मी सासूरवासाचे चटके अनुभवित होते. त्या सासूरवासाच्या चटक्यांनी 11 वर्षाच्या अल्पवयातही मला जागृती आली होती. त्या जागृतीवर पांघरून घातलेलेच बरे. सासूरवास कशा प्रकारचा असतो ह्याची कल्पना आजच्या मुलींना होणे शक्य नाही आणि होण्याची आवश्यकताही नाही. त्यावेळच्या सुना आज नुसत्या सासवाच नव्हे तर आजे सासवा झाल्या आहेत. सुनेचा छळ करण्याची कल्पना आता बहुतेक नाहीशी झाली आहे. तसेच पाहू गेले तर हल्ली सासू सुनेचा संबंध असतो कुठे? लग्न होतात ज्याचा त्याचा सवतास उभारला जातो. नणदेने जावेच्या चुगल्या कराव्या, जावाजावातल्या कलागती सासूबाईंच्या न्यायासनासमोर जाव्या आणि मर्जी गैरमर्जीप्रमाणे सासूबाईंनी त्यांचे निकाल द्यावे. हा इतिहास आता पुराणा झाला आहे. सासूची सुनेला ओळख नाही, जावेची ओळख जावेला नाही आणि नंदा जावा कधी एका जागी येतही नाहीत. हा आजचा इतिहास आहे. एवढ्यासाठी सासूरवासाच्या त्या हृदयभेदक गोष्टी न लिहिलेल्याच बऱ्या. पुढच्या पिढीला त्यांचा काही उपयोग नाही. मी माझे हे चरित्र लिहित आहे ते केव्हा ना केव्हा तरी प्रकाशात येणार आहे अशी माझी मनोदेवता सांगते आहे. पुढल्या पिढीला माझ्या चरित्राच्या वाचनाने कसला ना कसला तरी धडा मिळावा असे मला वाटले तर ते अस्वाभाविक नाही. म्हणून ज्या गोष्टींचा पुढल्या पिढीला काही उपयोग नाही त्या गोष्टीचा उच्चार करून उगीच जुनी दुःखे कशाला जागवू. असेच काही दिवस गेले. एके दिवशी मला नेण्यासाठी बाबा येऊन पोहोचले. आता या जाचातून सुटणार या विचाराने मी हुरळून गेले. माहेरी जाईन, आईला भेटेन, बनीची हकीकत विचारीन. ह्या आणि आणखी अशाच कितीतरी कल्पना माझ्या सारख्या मनात येत होत्या. त्यामुळे रोजच्या कामाची आठवण राहिली नाही. पूजेचे साहित्य करायचे राहिले म्हणून नानासाहेबांनी माझ्या 42 पिढ्या उद्धारल्या. समोर बाबा असल्याचीही त्यांनी खंत बाळगली नाही. तो त्यांचा नरसिंहाचा अवतार पाहून बाबा सुद्धा घाबरून गेले. ताईला याच वेळी कोकणात आपल्या सासरी जायचे होते. तिनेही आमच्याच बरोबर निघावे असे सर्वानुमते ठरले. बाबा ताईला म्हणाले, 4 दिवस आमच्या गावी राहून जा ना. एका रात्रीचा प्रवास आहे, सहज गाडीनं जाता येईल. तेवढीच घरात ओळख होईल आणि लोभानं लोभ वाढेल. मथुचाही ओढा दिसतो तेव्हा तिलाही तितकंच बरं वाटेल. वंस हातवारे करीत म्हणाल्या, हो हो तर नुसता ओढाच का, मोठी नदी आहे. अष्टोप्रहर मायलेकींची खलबतं चालू असतात. काय एवढं एकमेकींशी बोलत असतात देव जाणे. बरं का गोदे, तू जाच यांच्याबरोबर, म्हणजे चोरून चावून बोलायला नको. अगदी उजळ माथ्यानं चांगल्या सभा भरवा आणि नणदा जावांच्या ज्या काही उखाळ्या पाखाळ्या काढायच्या राहिल्या असतील त्या चांगल्या पोटभर काढून घ्या. कोकणच्या भिक्षुकांसमोर आमच्या अब्रूचा काय नगारा वाजवायचा असेल तो पुरा वाजवून घ्या. आम्ही काही कुणाला भीत नाही. कोकणच्या भिक्कारड्यांनी आम्हाला बहिष्कार घातला म्हणून इथं काही आम्ही उपाशी मरणार नाही. जाच म्हणावं. एकदा होऊन जाऊ द्या काय व्हायचं असेल ते. सगळी खळमळ एकदा ओकून टाका. बाबा ओशाळल्यासारखे झाले. ते म्हणाले, मी त्या अर्थानं काही बोललो नाही. आयतीच आम्ही कोकणात जात आहोत. त्यांचंही सासर कोकणातच आहे. तिकडनं कोणी माणूस येऊन त्याचा जाण्या येण्याचा खर्च होण्यापेक्षा एकाच खर्चात काम होऊन जाईल म्हणून मी आपलं नुसतं सुचवलं. नसली तुमची इच्छा तर नका पाठवू. वंस म्हणाल्या, आमच्या इच्छेवर थोडाच आमचा संसार चालला आहे. आम्ही आता पिकली पानं केव्हा गळून पडू ह्याचा नेम नाही. ही आता तरणी ताठी माणसं आमच्यासारख्या पिकल्या पानांचा वारा थोडाच घेणार आहेत. त्यांच्या मनाला येईल तसं करतील. वंसंचे हे बोलणे चालले असताना नानासाहेब बाहेरून घरी आले. नानासाहेब समोर आलेले पाहताच वंस म्हणाल्या, ऐकलंस नाना, गोदी देखील सावित्रीबरोबर जायला निघाली आहे. नानासाहेब म्हणाले, आज कुणीही माझ्याशी बोलू नका. आज माझं डोकं अगदी पिकवून गेलं आहे. उद्या केसरी निघायचा आणि आज खाडीलकरांना आजारी पडायची लहर आली. आर्टिकल तयार नव्हतं. मग काय करता? तसाच बसलो आणि आर्टिकल खरडून काढलं.
बाकीच्यांनी वाचून पाहिलं तेव्हा ते म्हणाले, टिळकांनी तुरुंगातून पाठवलं की काय? उगीच नाही इतकी वर्ष पृफ तपासली. टिळकांचं वाक्य शब्द कसा हाडीमाशी खिळून बसला आहे. काय शहामत आहे कुणाची की हे आर्टिकल टिळकांचं नाही असं म्हणण्याची? उद्या खाडीलकर सुद्धा गार होतील. आज मला आत्मविश्वास उत्पन्न झाला. उद्या खाडीलकरांना सांगतो, जा त्या बकाल मुंबईत आणि तिथं हवं तर काढा एखादं वर्तमानपत्र. आता ह्या केसरी ऑफिसात त्यांची जरुरी राहिली नाही. वंस म्हणाल्या, पुरे झालं तुझं केसरी ऑफिस. आधी यांच्या जाण्याचं काय ते नक्की कर. गोदीला पाठवायची का शास्त्री बुवांबरोबर? नानासाहेब म्हणाले, ते मी काय सांगू, तिची ती मुख्त्यार आहे. तिला वाटलं तर जाईल ती. मला काय, गेली तरी सारखीच आणि राहिली तरी सारखीच. ताईकडे वळून नानासाहेबांनी विचारलं, काय ग गोदे, तू जाणार आहेस वाटतं ह्यांच्याबरोबर? ताई म्हणाली, माझी मी मुख्त्यार आहे ना, मग मला कशाला विचारता? मला वाटलं तर जाईन, नाही तर राहीन. नानासाहेबांचा राग भडकला. ते माझ्या बाबांकडे वळून म्हणाले, पहा शास्त्री बुवा, आता तुम्हीच पहा. मी अगदी सरळ विचारलं होतं, पण कशी वाकडा जबाब देते पहा. हा तुमच्या कोकणच्या पाण्याचा गुण. आम्ही पुण्याची माणसं अगदी सरळ, आत बाहेर काही नाही. जे मनात येईल ते बोलायचं, चोरून काही ठेवायचं नाही. ही तुमची कुचकी कोकणी बोलणी ऐका आणि तुम्ही आम्हा लोकांना नावं ठेवता ते योग्य आहे की अयोग्य ते तुमचं तुम्हीच पहा. रागारागाने नानासाहेबांनी डोक्याचा रुमाल ओढून काढून फेकून दिला आणि भराभर कपडे काढून टाकून तडक परसदारचा रस्ता धरला. बाबा अगदी स्तंभित होऊन उभे राहिले. ताई गालातल्या गालात हसत होती. मी आळीपाळीने ताईच्या आणि बाबांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. वंसांची स्वारी घरात निघून गेली होती. थोड्या वेळाने बाबा म्हणाले, मग मी नुसता मथुलाच घेऊन जाऊ तर? ताई निश्चयाच्या स्वराने म्हणाली, छी छी, असं कुठं झालं आहे? जायचं ते आपण सर्वांनी बरोबरच जायचं. रात्री 10च्या गाडीनं निघू आणि सरळ धक्क्यावर जाऊ, म्हणजे 7ची बोट मिळायला अडचण पडणार नाही. ताईचे हे भाषण ऐकून बाबांनाही आनंद झाला. मला आनंद झाला हे निराळे सांगणे नकोच. माझ्या ताईशी माझ्या आईची भेट केव्हा करून देते असे मला झाले होते. त्यानंतर नानासाहेबांनी आणि वंसांनी ताईला काहीच विचारले नाही. ताईने बांधाबांधी करायला सुरुवात केलेली पाहून तीही आमच्याबरोबर जाणार ह्याची खूणगाठ सर्वांनीच बांधली होती. निघायच्या वेळेला नानासाहेब ताईला म्हणाले, जायच्या वेळी तुला एक लुगडं घेऊन दिलं पाहिजे होतं, पण आयत्या वेळी तुझा बेत झाला म्हणून माझा नाईलाज आहे. आता लुगड्याचे पैसे देऊ का तुझ्याजवळ? ताई म्हणाली, काही नको, पुढल्या खेपेला येईन त्यावेळी एकदम 2 लुगडी द्या म्हणजे झालं. ठरल्याप्रमाणे आम्ही मुंबईत न थांबता परभारेच बोटीत बसलो. माझ्या मनात मुंबईत जावे असे होते. एकदा जिज्ञासा तृप्त व्हावी आणि मनाची रुखरुख घालवावी ह्या उद्देशाने मी ताईला तसे म्हटले देखील. पण मुंबईत जाऊ नये असे तिलाच वाटत होते असे तिच्या निश्चयावरून दिसले. बाबा देखील कदाचित कबूल झाले असते, पण परभारे धक्क्यावर जाण्याचा ताईने आग्रह धरला. योग्य वेळी आम्ही गावी पोहोचलो. ज्यावेळी आम्ही गावी पोहोचलो त्यावेळी चांगले उजाडले होते. आम्ही घराच्या दाराशी जातो न जातो तोच आई दारातून बाहेर आली. मी धावतच जाऊन कडकडून तिला मिठी मारली. ताई 4 पावले मागे होती. आई हसत हसत माझ्या तोंडावरून हात फिरवून म्हणाली, काय केलंस ग हे? मी नुकतं कुठं अंग धुतलं होतं. बोटीवरच्या शिवाशिवीनं मला तशीच बिलगलीस? एवढं कसं तुझ्या ध्यानात येत नाही? मला पुन्हा अंग धुवावं लागेल ना आता? आई समोर दिसताच मी ताईला जवळजवळ विसरलेच होते. ताईने पुढे येऊन आईला नमस्कार केला. आई तिच्याकडे नुसती पाहतच राहिली. मी पुढे होऊन आईला सांगितले, आई, ही तुझी नात. असे म्हणून मी खो खो हसू लागले. माझी नजर आईच्या आणि ताईच्या चेहऱ्याकडे गेली. माझे हसणे तसेच थांबले आणि मी गंभीर झाले. दोघीही एकमेकींच्या चेहऱ्याकडे पाहत जसा काही परस्परांच्या मनाचा ठाव शोधित होत्या. इतक्यात बाबा पुढे आले आणि म्हणाले, ऐकलंस का? ही मथूची मुलगी, सावत्र मुलगी. तशाही स्थितीत आईच्या तोंडावर थोडेसे हसू झळकलेच. बाबा पुढे म्हणाले, हिचंही सासर जवळच आहे. तिला सासरी जायचं होतं. म्हटलं इथं 4 दिवस राहून जा, तेवढाच सर्वांचा परिचय होईल. कसं? आई ताईला म्हणाली, हातपाय धुवून आत येता की अशाच विहिरीवर स्नानाला जाऊया? ताईने उत्तर दिले,
धुवायचे कपडे काढून घ्यायचे आहेत तेवढे घेते आणि विहिरीवरच येते. थोड्या वेळात आईची आणि ताईची गट्टी जमली. त्यांना बोलत असताना कोणी पाहिले असते तर पाठच्या पुढच्या बहिणीच वाटल्या असत्या. घटकाच्या घटका त्या दोघी सारख्या बोलत बसत असत. मी गेले की त्यांचे बोलणे थांबायचे. मला मोठे आश्चर्य वाटले. माझ्या आईला ती इतकी जवळची झाली आणि माझीच आई मला परकी मानू लागली. दोघींची अगदी सारखी हितगुजे चाललेली होती आणि मी आले की त्यांचे बोलणे थांबावे असे दर खेपेला घडत होते. त्यांच्या ह्या वागण्याचा मला अगदी राग आला आणि त्या रागासरशी मी बनीच्या घरी गेले. बनीचे सासर आणि माहेर त्याच गावात असल्यामुळे तिचे सासर माहेरचे प्रवास दिवसातून 3 वेळा होत असत. मी गेले त्यावेळी बनी घरी नव्हती. बनीच्या आईने मला बसायला पाट दिला आणि पुण्याच्या हकीकती विचारायला सुरुवात केली. घरी माणसं किती आहेत, घर कोणत्या पेठेत आहे, पाणी किती दूर आहे, काम किती करावं लागतं वगैरे सर्व गोष्टींची चौकशी करून झाल्यावर बनीच्या आईने विचारले, तुझ्याबरोबर आज आली ती कोण बाई? मी अगदी शर्मिंदी झाले. ज्या उत्साहाने सकाळी मी आईला आमचे नाते सांगितले तो उत्साह इथे उपयोगी पडेना. माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडेना. तिने पुन्हा विचारले, कुणी नात्याची आहे की आपली शेजारी नाही? मी काहीच न बोलता स्वस्थ राहिले. कुठली मला ही बुद्धी झाली बनीच्या घरी येण्याची असे मला वाटले. अशी एकटी न येता ताईला बरोबर घेऊन आले असते तर हे संकट आपोआप टळले असते. परक्या माणसांना ह्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे हे ताईलाच चांगले सुचले असते. बनीच्या आईने पुन्हा विचारले, कुणी शेजारी नाही वाटतं? मी मानेनेच नाही म्हटले. ती म्हणाली, तर मग नात्याची आहे? मी मानेने होय म्हटले. बनीची आई माझा पिच्छा सोडीना. तिने सारखा प्रश्नाचा मारा सुरू केला. तर मग कोण? सासू? जाऊ? नणंद? प्रत्येक प्रश्नाला मी मानेने नाही म्हणून सांगत होते. मग तिने अगदी चमत्कारिक चेहरा करून मला विचारले, सासू नव्हे, जाऊ नव्हे, नणंद नव्हे, नात्याची तर आहे म्हणतेस, मग ही आहे तरी कोण? अगदी दूरची कुणी नातलग आहे का? मी मानेने नाही म्हणून म्हटले. ती सारखी विचारितच होती आणि मी होय किंवा नाही अशी मानेने उत्तरे देत होते. जगातील बहुतेक सर्व नात्यांचा उच्चार झाला तरी माझ्याकडून नात्याचा थांग लागत नाही असे पाहून बनीच्या आईची जिज्ञासा अधिकच वाढली. ती अगदी त्रासून मला म्हणाली, असलं हे नातं तरी कसलं? दूरची नाही म्हणतेस आणि जवळच्या कुठल्याही नात्याला होकार देत नाहीस. स्पष्ट तोंड उघडून सांगायची बुद्धी काही देव तुला देत नाही. माणसानं ह्यात समजावं तरी काय? मी काही न बोलता मान खाली घालून अगदी स्वस्थ बसले होते. इतक्यात बनी आली आणि मला पाहताच दारात थपकून राहून म्हणाली, अगं बाई, पुणेवाली आली वाटतं. बरी इतक्या लवकर आमची आठवण झाली आणि अगदी एकटीच आलीस का? मुलीला नाही आणलंस कुठे कडेवरनं? बनीची आई अगदी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, म्हणजे मुलीला आणि कडेवरनं? तू पाहिली नाहीस वाटतं हिची मुलगी? अगदी कुकुलं बाळ आहे बरं का आई? बनी म्हणाली. मला नाही कुठं दिसली. सकाळी मी येताना पाहिलं त्यावेळी 3 माणसं होती. एक शास्त्री बुवा, एक ही आणि एक ती पाहुणी. बनीची आई म्हणाली. ती पाहुणीच हिची मुलगी, बनी मोठमोठ्याने हसत म्हणाली. बनीची आई बनीवर एवढाला डोळा करून म्हणाली, चल बने, भलतंच काही बोलू नये. ती केवढी आणि तू केवढी? ती पाहुणी बाई मला वाटतं माझ्या वयाची असेल, कदाचित मोठीही असेल. बनी अगदी निर्लज्जपणाने हसत पुन्हा म्हणाली, तेच कुकुलं बाळ हिची मुलगी, म्हणजे हिच्या सवतीची मुलगी. खरं का गं मथे? बनीच्या आईने माझ्याकडे वळून विचारले. मी एक क्षणभर थांबून मानेने होय म्हणून सांगितले. मान वर करून त्या दोघींच्याही चेहऱ्याकडे पाहण्याचा मला धीर झाला नाही. मी चटकन उठले आणि जाते आता असे म्हणून दारापर्यंत गेलेही. बनी म्हणाली, अशी अगदी घोड्यावरून का आलीस? जरा घटकाभर बसून पुण्याच्या गोष्टी सांगशील की नाही? की पुण्याला गेल्यापासून आम्हा खेडवाळांचा कंटाळा येऊ लागला? की मुलीनं सांगितलं आहे आमच्याशी बोलू नकोस म्हणून? हो, लाडकी मुलगी, तिचा शब्द कसा मोडशील तू? तिला का नाही आणलंस बरोबर? झिम्मा फुगडी तरी खेळलो असतो घटकाभर. मी संतापाने नुसती फणफणत होते. तोंडातून शब्द कसा तो बाहेर पडेना. मी बनीच्या आईकडे वळून म्हटले, कुंकू लावायचं असलं तर लावा, नाहीतर ही मी अशीच चालले. बनीची आई म्हणाली, इतका फणकारा यायला ती बिचारी असं काय बोलली? पुण्याला गेलीस म्हणून काय अगदी ही होऊ नकोस?
अजून पुष्कळ दिवस निघायचे आहेत. इतक्यातच आपलं गाव शिव विसरून चालायचं नाही. मी हातपाय आपटीत घरात गेले. कुंकवाचा करंडा घेतला, कुंकू लावले आणि तशीच तडक घराबाहेर निघाले. मायलेकी मोठमोठ्याने खो खो करून हसत होत्या. त्यांच्या घरापासून बरीच दूर आले तरीही मला त्यांचे ते हसणे अगदी स्पष्ट ऐकू येत होते. दोघीही माझ्या दोन्ही कानांशी लागून खो खो हसताहेत असे मला वाटू लागले. त्या हसण्याचा आवाज सारखा वाढत होता. त्या आवाजाने मी अगदी भेदरून गेले आणि पळत सुटले. घरी आले तो आई आणि ताई बोलत बसल्या होत्या. मला संताप आला. काय एवढे कुचूकुचू बोलताहेत? आईजवळ जायचे मनात होते, पण त्यांचे ते बोलणे चाललेले पाहून मी थबकले. मागे वळले आणि खोलीत जाऊन बिछाण्यावर धाडकन अंग टाकून दिले. ताई आणि आई दोघेही धावतच खोलीत आल्या. आईने मला जवळ घेऊन विचारले, काय झालं बाळ? मी रागाने उत्तर दिले, झालं माझं कप्पाळ. आई म्हणाली, असं भलतंच काही बोलू नये. काय झालं? मी सारखी फणफणत रडत होते. एकदा वाटे आईला सांगावे, पण काय सांगावे, कसे सांगावे? ताई समोर असताना कोणत्या शब्दांनी सांगावे मला काहीच सुचेना. आई पुन्हा पुन्हा विचारित होती आणि मी नुसती रडत राहिले होते. मध्येच ताईने विचारले, माई कुठं गेली होतीस? तिच्या त्या शब्दात सर्व काही साठवले होते. तिच्या त्या एकाच शब्दाने मी शांत झाले, देह भानावर आले आणि उत्तर दिले, बनीच्या घरी. आई म्हणाली, समजलं. कशाला गेली होतीस त्यांच्या घरी? ऐकलंस मथू, कुठं कुणाच्या घरी जाऊ नकोस. दैवानं आपल्या पायाला खीळ घातली आहे. घरातच बसून राहत जा. वाटलं तर पोथी वाच. मलाही पोथी वाचून ऐकीव. कंटाळाच आला तर परसात फिरून ये, पण दुसऱ्याच्या घरी जाणं नको. मला अगदी हेच इथं वाटत होतं. तू बनीच्या घरी जाशील, तिथं ती माणसं तुला काहीतरी बोलतील आणि मग घरी रडत येशील. शेवटी झालंही तसंच. मी डोळे पुसून आईच्या तोंडाकडे पाहिलं आणि म्हटले, नाही आई, मला कुणी तसं टाकून बोललं नाही. तर मग रडत का होतीस? आई म्हणाली, मला काही तसं बोललं नाही कुणी, पण ताईचं नातं काढून घालून पाडून बनी काहीतरी आचरटासारखं बोलली. मी उत्तर दिले. आई अगदी गंभीर झाली आणि स्तब्ध बसली. अगदी खिन्नपणाने हसत ताई म्हणाली, लोकांच्या बोलण्याचं असं वाईट वाटून घेऊन आता चालायचं नाही. आता ह्याच प्रसंगाशी झगडायचं आहे. लोक बोलणारच, ती काही केल्या थांबणार नाहीत. पापं केली आम्ही आणि त्यांची फळं भोगावी लागणार तुम्हाला. लोकांच्या भयानं जर असं गाव टाकलं तर मनाला घट्टपणा कसा येणार? आहे ही स्थिती काही बदलता येत नाही आणि ही स्थिती आहे तोपर्यंत लोक परोपरीनं टोमणे देत राहणारच. हे टोमणे सहन करायला मन तयार केलं पाहिजे, अगदी निगरगट्ट केलं पाहिजे. प्रत्येक टोमणा अगदी थट्टेवारी, अगदी हसण्यावारी नेला पाहिजे, म्हणजे आपोआपच त्याचा तीव्रपणा कमी होईल. ताईचे हे व्याख्यान मी अगदी झाकल्या कानाने ऐकत होते. माझ्या मनावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. अंतःकरणाच्या कुठल्या तरी भागात हे शब्द कुठेतरी प्रतिबिंबित झाले असतील, पण त्यावेळी मी तिकडे लक्ष पुरवायचे नाही असेच ठरवले होते. मला कोणत्या प्रकाराने ती माणसे बोलली असतील याची जी कल्पना ताईने केली ती अगदी बरोबर होती. ताईचे हे अचूक निदान पाहून मलाही तिच्या थोरपणाबद्दल आदर वाटला. मला राहून राहून राग येत असे तो आईचा. एवढ्या दिवसांनी मी घरी आले तर माझ्याशी बोलायचे टाकून ती घटकाच्या घटका ताईबरोबर बोलत बसे. माझ्यामुळे हिची ओळख त्या मलाच टाकून त्या दोघींनी प्रहरचे प्रहर बोलत बसावे हे पाहून माझ्या अंगाचा तीळ पापड होत असे. पण पुन्हा विचार करू लागले म्हणजे मनाला वाटे ह्यात काही वावगे नाही. सारख्या वयाची दोन माणसे 4 दिवसांच्या सहवासासाठी एका जागी आलेली, एकाच दुःखाने दोघांना बांधलेसे वाटले तर बोलेनात का? 4 दिवसांनी ताई जाणार आहे, तोपर्यंत काय ते बोलून घेतील, नंतर मी आहेच. एके दिवशी बनी आणि बनीची आई आमच्या घरी आली. ह्या धिंडका आलेल्या पाहून माझे पित्त अगदी खवळून गेले. असे वाटले की कुणी सांगितले होते यांना इथे यायला? प्रत्यक्ष विचारावे असे देखील क्षणभर माझ्या मनात आले, पण मी कसाबसा मनाला आळा घातला. पुण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर बाई मूळ पदावर आली. बनीच्या आईने अगदी उघड उघड विचारले, ही मथीची मुलगी वाटतं. बरं झालं, मुलीला आई मिळण्यापेक्षा आईला आपली एक आईसारखी मुलगी मिळाली.
आता तुम्हाला काही काळजी करायला नको. ताई म्हणाली, का काळजी का करायला नको? मी काही पुण्याला असत नाही, मी असते इकडे कोकणात. पुण्याच्या मुली कोकणात देतात म्हणायचं तर? बनीची आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली. ताईने उत्तर दिले, ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी आम्ही सारीच कोकणात होतो. माझं माहेर आणि सासर तुमच्या बनीप्रमाणेच एकाच गावी होते. आता माझ्या माहेरचं असं काही शिल्लक राहिलेलं नाही. घर सुद्धा पडून गेलं. दादांना पहिल्यानं पुण्याला नोकरी होती. तिथं सदाशिव पेठेत त्यांनी एक लहानसं घर विकत घेतलं आणि अशा रीतीनं आम्ही पुण्याची बनलो. माझं सासर इथं कोकणातच असल्यामुळे पुण्याला जायचा योग फार क्वचित येतो. तुम्ही जशा कोकणच्या आहात तशीच मीही कोकणचीच आहे. असं लांब लोटून पाहायला नको काही माझ्याकडे. ताईच्या ह्या भाषणाने बनीची आई बरीच ओशाळली, तरी पण अद्याप तिचा पीळ गेला नव्हता. युद्धाचा नवा डाव टाकण्याच्या ईर्षेने ती म्हणाली, पण तुम्हाला हे कसं काय आवडलं? या वयात तुमच्या एवढी मोठी मुलगी असताना तुमच्या वडिलांनी लग्न केलं, हे तुम्हाला कसं खपलं? ताई चटकन म्हणाली, मुलगी म्हणजे काही मुलगा नव्हे. आपल्याला पुढं पाणी द्यायला आधार असावा असं कुठल्या पुरुषाला वाटत नाही. निपुत्रिकाला नरकवास मिळतो असं आपली शास्त्रच सांगत आली आहे. तुम्हाला मुलगा नसता आणि तुमच्या घरी मुलगी हयात असताना दुसरं लग्न केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? अशी लग्न पुष्कळ झाली आहेत. इथंही झाली आहेत आणि पुण्यातही झाली आहेत. बनीच्या आईचे तोंड अगदी बंद झाले. ताईचा हा सडेतोडपणा पाहून आईही थक्क झाली. मला काय वाटले ते आज मुळीच सांगता येत नाही. ताईने बनीच्या आईला एक चांगला टोला मारला असे वाटून मला क्षणभर आनंद झाला, एवढेच. बनीची आई बोलत नाही असे पाहून ताईने पुढे बोलण्यास सुरुवात केली. दादांच्या मनात पुनर्विवाह करायचा होता. अगदी एवढ्याशा मुलीशी लग्न करणं त्यांच्या जीवावर आलं होतं. पण करायचं काय? पुनर्विवाह केला असता तर सर्वांनी वाळीत टाकलं असतं. हल्ली पुण्यात 4-2 पुनर्विवाह झालेही आहेत. काही अगदी पहिलंच उदाहरण असं नाही, पण आजूबाजूला पाहावं लागतं. जगाविरुद्ध जायचं धैर्य काही सर्वांच्याच अंगी नसतं. निपुत्रिकपणा घालवायचा आणि पुनर्विवाह तर करायचा नाही. तेव्हा राहिला एकच उपाय. तो उपाय अंमलात आणला म्हणून तुमच्यासारख्या समंजस माणसांनी आमच्या दादांना नावं ठेवावी आणि ह्या गरीब बिचाऱ्या निरपराधी मुलीला वेळी अवेळी टोचून बोलावं, ह्याचं मला बाई फारच आश्चर्य वाटलं. बनीच्या आईचा सपशेल पराभव झाला. ती चटकन उठली आणि म्हणाली, 3 सांजा झाल्या, जाते आता घरी. आईने करंडा आणून दोघींनाही कुंकू लावले आणि दोघींनीही आमचा निरोप घेतला. जाताना बनीची आई म्हणाली, आता जाते, उद्या बिद्या येईन गोष्टीला. जाताना बनी मला म्हणाली, मथे असं काय बरं हे? त्या दिवशी मी तुला बोलले त्याचं वाईट वाटलं का? वाईट वाटलं असेल तर मी क्षमा मागते. अशी रुसू नकोस गडे. उद्या मी काही सासरी जाणार नाही. येशील ना उद्या दुपारी? मी काही न बोलता आईकडे पाहिले. ताईची आणि आईची नजरानजर झाली. ताई बनीला उद्देशून म्हणाली, येईल बरं ती उद्या. त्या दोघी नजरेच्या टापवाड जाईपर्यंत आम्ही काही न बोलता तिघीही त्यांच्याकडे टक लावून पाहत होतो. त्या नजरेआड होताच आई ताईला म्हणाली, धन्य आहे तुमची. इतकं उघड उघड बोलायचं तुम्हाला धैर्य तरी कसं झालं? ताई म्हणाली, प्रसंग पडला म्हणजे अवसान आणावं लागतं. मी त्यांना सांगितलेल्या गोष्टी मला स्वतःला पटल्या आहेत का? काय झालं निपुत्रिकाचं मरण आलं म्हणून? पाणी द्यायला एक आहे पुतण्यामागे. पण निपुत्रिकाच्या भयानं एका पोरीच्या जन्माचं मातेरं करायचं ही कुठली माणुसकी? स्वतःसाठी एका निरपराध पोरीला जन्मभर नरकात खितपत ठेवायचं हा कुठला शास्त्राधार? आग लावा म्हणावं असल्या शास्त्रांना. काय अशी मोठी इस्टेट वाया जात होती? आपल्याच वडिलांबरोबर आपण वाईट बोलू नये म्हणून मूग गिळून स्वस्थ बसावं लागतं. पण समोर भेटतील तर अशी खरड काढीन मी की जन्माची आठवण राहील त्यांना. एवढ्यासाठीच मी मुंबईला जायचं टाळलं आणि परभारेच इकडे आले. ताईचे हे उग्र स्वरूप पाहून मी अगदी स्तंभित झाले. माझ्या परिस्थितीबद्दल इतक्या स्पष्टपणे निघालेले उद्गार मी पहिल्यानेच ऐकले. आपल्या नशिबी पुढे काहीतरी भयंकर प्रसंग आहेत याची जाणीव मला त्यावेळीच उत्पन्न झाली. माझे डोके भणभण करू लागले. विलक्षण चमत्कारिक आकृती माझ्यासमोर दिसू लागल्या. त्या आकृती विद्रूप चेहरे करून नाचत नाचत माझ्या भोवती घिरट्या घालीत आहेत असे मला वाटू लागले. मी अगदी भेदरून गेले आणि एक किंकाळी फोडून बेशुद्ध झाले.
मी शुद्धीवर आले त्यावेळी आई आणि ताई माझ्या शेजारी बसल्या होत्या. आई हलक्या आवाजाने म्हणाली, मथू, शुद्धीवर आलीस का? आता कसं वाटतं आहे? मी बिछाण्यात उठून बसले. आई मला दाबून निजवू लागली. मी आईला म्हटले, उगीच कुठं थोडीशी भोवळ आली आहे, त्याचं एवढं हे कशाला? आता मला अगदी साफ बरं वाटतं. ताई म्हणाली, माई, बाळ असं मनाला लावून घेऊ नये. मी एकदा तुला सांगितलं ना की आता तुला लहान राहून चालायचं नाही. देवानं लहानपणीच तुला मोठेपणा दिला आहे. अगदी अंधारात डोळे मिटून चालण्यापेक्षा तुझ्या मनात आपल्या आयुष्याबद्दलचा थोडा तरी प्रकाश पडावा म्हणून मी बोलताना आडपडदा ठेवला नाही. मनाच्या लाजेनं किंवा जनाच्या लाजेनं आम्ही वडील माणसं हीच चूक करतो. ज्याला त्याला आपल्या परिस्थितीची पुरी जाणीव करून देत नाही आणि ज्यावेळी आकाशीची कुऱ्हाड माथी येऊन पडते त्यावेळी तो प्रसंग सहन करण्याचे धैर्य अंगी राहत नाही. माझ्या आईकडे वळून ती पुढे म्हणाली, माझं म्हणणं तुम्हाला रुचणार नाही कदाचित, पण हे असंच झालं पाहिजे. अगदी आडपडदा ठेवून उपयोगी नाही. तुमच्या मुलीच्या कपाळी सुखाचा वाटा नाही हे अगदी देव बोलून गेला आहे. माझ्या दादांना हे 53वे वर्ष. अशी जाऊन जाऊन किती वर्ष जातील? फार तर 8-10. त्यावेळी ही माई फार तर 18-20 वर्षाची असेल. ज्या वयात संसाराला सुरुवात व्हायची त्याच वयात हिच्या संसाराचा शेवट होईल. धीराची स्वारी कशी काय आहे त्याचं वर्णन तुम्हाला सांगितलंच आहे. हे तुमचं घर देखील 2च माणसांचं आणि तुम्ही तरी तिच्या आयुष्याला किती दिवस पुरणार आहात? म्हणून म्हणते, एव्हापासून तिच्या मनाची तयारी केली पाहिजे. अशी एक वेळ येणार आहे की हिला आपल्या पायावर उभं राहण्यापेक्षा दुसरा उपायच राहणार नाही. त्या पुढल्या मरणाची आज तजवीज केली पाहिजे. जेमतेम हिचं 3ऱ्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालं आहे. एवढं तरी बरं आहे. इथं आहे तोपर्यंत हिच्याकडून नित्य काहीतरी वाचून घेत जा. तेवढीच काहीतरी अक्षर ओळख राहील. आणि माई, तू ही संस्कृत शिकवण्याविषयी शास्त्री बुवांना सांग. मीही माझ्या परीनं सांगून पाहीन. इंग्रजी शिकवणारं कुणी असतं तर बरं झालं असतं, पण ते काही शक्य नाही. म्हणून म्हणते, संस्कृत शिकायची सोय आहे तेवढी संधी पदरात पाडून घे. आईला ही कल्पना आवडली, पण बाबांना तसे सांगण्याची तिला छाती होईना. संध्याकाळी बाबा परत आले त्यावेळी ह्या विषयाचा ताईनेच उपक्रम केला. त्यावर बाबा म्हणाले, मुलींनी संस्कृत शिकून काय करायचं आहे? त्यांना थोडीच कुठं पुराणं सांगायची आहेत. ताई म्हणाली, सांगितली मुलींनी पुराणं तर काय बिघडलं त्यात? काही वर्षापूर्वी पुण्याला अशीच एक बाई आली होती. ती विधवा होती. तिची पुराणं ऐकून मोठे मोठे विद्वानही थक्क होत असत. त्यावेळी शास्त्री पंडितांनी तिचा छळ केला आणि हिंदू पंडितांच्या जाचाला कंटाळून बिचारी ख्रिस्ती झाली. तिचं नाव पंडिता रमाबाई. बाबा हसत हसत म्हणाले, मग हिनंही उद्या बाटावं अशी तुमची इच्छा आहे की काय? ताई थोड्याशा कठोरपणाने म्हणाली, नुसतं संस्कृत शिकल्यानं काही ती बाटली नाही. तिच्या बाटण्याला तशीच काही कारणं झाली असतील. आम्हाला कुठं सर्व हकीकत कळली आहे? संस्कृत शिकल्यानं पुरुषाचं काही अकल्याण होत नाही तर मग बायकांचं का होईल? दुर्दैवानं स्वतःचं पोट स्वतः भरायची पाळी आली तर हे संस्कृत शिकणंच हिला उपयोगी पडेल. बाबा म्हणाले, बरं बरं, कोणत्याही गोष्टीला जितकी साधक तितकीच बाधकही कारणं काढता येतात. मथुला संस्कृत शिकवणं मला काही कठीण जाणार नाही. तिला पुष्कळसं संस्कृत ऐकण्याचा सराव आहे. मी नित्य संहिता वाचून अर्थ सांगतो ते तिच्या कानावर आहेच. कानाला कोणत्याही भाषेचा सराव असला म्हणजे ती जिभेवर यायला फारसं कठीण जात नाही. होऊन जाऊ द्या, तेवढाच एक चांगला शिष्य तयार होईल. दुसऱ्या दिवसापासून ताईच्या देखत बाबांनी माझ्या हातात रूपावली दिली आणि माझा संस्कृतचा अभ्यास सुरू झाला. आता मी बाबांसारखी विद्वान होऊन पुराण सांगू लागणार ह्या कल्पनेने मी अगदी हुरळून गेले आणि मोठ्या झपाट्याने दिलेले धडे तयार करू लागले. माझी उत्सुकता पाहून बाबांनाही मला शिकवण्याचा हुरूप येत असे आणि त्यांच्या अपेक्षाबाहेर माझ्या अभ्यासाची प्रगती होत असल्याचे पाहून ताईलाही आनंद होई. 4 दिवसांसाठी राहायला आलेली ताई आईच्या आग्रहाने सहज 15 दिवस राहिली. ती घरची स्वतः मुखत्यार असल्यामुळे महिना 15 दिवस मागे पुढे राहणे तिला अशक्य नव्हते. ज्या दिवशी जायची गोष्ट निघाली त्या दिवशी थोडे दिवसांकरता तरी मला बरोबर नेण्याची इच्छा ताईने प्रदर्शित केली. आई म्हणाली, नुकतीच कुठं ती आली आहे, घटकाभर माझ्याजवळ स्वस्त सुद्धा बसली नाही, म्हणून इतक्यातच पाठवायचं माझ्या जीवावर येतं. तुम्ही आणखी 15 दिवस राहत असाल तर मी तिला तुमच्याबरोबर पाठवते.
थोड्या आढ्यावेढ्यांनंतर ताईने आईची ही अट कबूल केली आणि आणखी 15 दिवसांनी मी ताईबरोबर तिच्या गावी गेले.